हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण सिंपल अशी सलवार कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत। तर सलवार कटिंग स्टिचिंग करायला शिकण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत बघायचा आहे, कुठेही स्किप करायचं नाही आहे, कारण का मी छोटे छोटे टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे। व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे, परंतु माहिती तशीच बरीच मिळणार आहे, तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग तर येणारच आहे, नक्कीच तुम्हाला येणार आहे। नवीन जरी असाल तरी तुम्ही फक्त प्रयत्न करायला हवेत। तर इथे बघू शकता 4 फोल्ड करून अशी मी हे जे आपलं पॅन्टचं कापड होतं सलवारचं, तर ते 4 फोल्ड केलेलं आहे आणि बंद बाजू सगळी माझ्या बाजूला घेतलेली आहे। त्याच्यानंतर इथे बघू शकता उंची घ्यायची आहे आपल्याला, जेवढी उंची आपल्याला ठेवायची आहे त्याच्यामधून आपल्याला इथं मायनस करायचं आहे। म्हणजे किती मायनस म्हणजे कमी करायचं आहे, जेवढा आपल्याला बेल्ट घ्यायचा आहे तेवढं, म्हणजे 8 इंच बेल्ट घ्यायचा आहे मला। तर इथं बघू शकता 8 इंच वरती मी सोडलेलं होतं इंचपट्टी आणि खाली जेवढं होतं तेवढं मी घेतलेलं आहे। 1-1.5 इंच वाढवून घेतलं होतं, कारण का आपल्याला फोल्डिंगसाठी वगैरे लागणार आहे। त्याच्यानंतर इकडच्या साईडला बघा मी 2 इंचावरती असं खाली 8 इंच घेतलेलं आहे उंची आणि गोल असा आकार दिलेला आहे। त्याच्यानंतर इथं मोहरीसाठी 6-6.5 घेतलं, त्याच्या पुढं मी 1 ते 1.5 इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर हे बघा अशी तिरपी रेषा मी मारून घेते सलवारची। तर आता बघा हे बघा एक्स्ट्राचं जे होतं वरचं फॅब्रिक तर ते मी कट करून घेतलेलं आहे वरचं, आणि खालच्या बाजूने हे बघा अशा प्रकारे आता गोल आकार देऊन मी इथे कट करून घेते। आता हे जिथून आपण मार्किंग केलं होतं तिथून कट करून घेतोय। आता हा जो कपडा आहे क्रॉस मधला, त्या कपड्यामधून आपल्याला बेल्ट काढायचा आहे। तर तो बेल्ट कसा स्टिच करायचा बघू शकता, आता मी सांगणार आहे पुढं। तर इथे बघा आता गोल आकार दिल्यामुळे काय होतं, हे बघा अशा प्रकारे 2 इंचाचा गोल आकार दिलाय, त्यामुळे जी आपली सलवार आहे तर ती वर खेचल्या वगैरे जात नाही। बऱ्याच जणांचा तो प्रॉब्लेम असतो। आता हे डबल कापड होतं तर ते मी सिंगल करून घेतलेले आहे 2 प्रकारे, आणि याचा बेल्ट कसा तयार करायचा तर ते मी इथे तुम्हाला सांगते बघा। वरचं कापड घेतलं आणि त्याच्यानंतर पहिलं 1 नंबरचं ते 3 नंबरचं दोन्ही कापड घेतले। हे बघा अशा प्रकारे एकाची बाजू लहान बाजू एका साईडला, एकाची मोठी बाजू, अशाच प्रकारे आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे। आता हा झाला आयताकृती कपडा, हा एक झाला, आणि आता ते बघा खाली एक दाखवते मी, हे बघा साईडला, तर हा दुसरा। आता हे दोन्ही भाग आपण असे जोडून घेणार आहोत, हे मशीनवरती पण मी दाखवणार आहे तुम्हाला। आणि हा संपूर्ण आयताकृती कपडा तयार होतो आपल्याकडे, आणि नंतर मग आपण यामधून आपण बेल्ट जो आहे तर तो काढत असतो। तर ही एक सोपी पद्धत आहे। त्याच्यानंतर ही जी खालची सलवार आहे तर ती सलवार आपली कंप्लीट झाली, आणि हे फोल्डिंगसाठी आपण एक्स्ट्राचं 1.5 इंच ठेवलं होतं, आणि हे 2 इंचावरती मी गोल आकार दिला आहे, आणि उंची जी आहे तर ती 8 इंच आहे। हे चुन्या वगैरे पाडण्यासाठी जेवढं कापड होतं तेवढं मी इथे घेतलेलं आहे। त्यानंतर आता आपण आलेलो आहोत मशीनवरती। आता पुढचा राहिलेला भाग मी स्टिचिंगसुद्धा लगेच मी याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर हे बघा इथं आपलं जे होतं कापड जशाला तसं मी इथं आणलेलं आहे मशीनवरती, आणि बेल्टसाठी जे कापड होतं ते मी बाजूला घेतलं, आणि आता हे 2 कापड बघा 4 फोल्डमध्ये आहेत। तर जी सुलट बाजू आहे, म्हणजे सव्वाशी बाजू म्हणतो कोण, सुलट बाजू म्हणतं, कुणाला सव्वाशी म्हणलेलं कळतं, कुणाला सुलट म्हणलेलं कळतं। तर सुलट बाजू जी आहे तर ते दोन्ही आतल्या बाजूने आहेत, आणि जे गोल आकार होता आपला, जे आपलं लटक असतं सलवारचं आतलं, तर ते गोल आकारानेच हे बघा अशा प्रकारे मी 2 शिलाया मारून घेते। 1 शिलाई नाही मारायची, नेहमी आपल्याला प्रत्येकाला 2 शिलाया मारायच्यात, म्हणजे उसवण्याचे चान्सेस कमी असतात। दुसऱ्याही बाजूला हे बघा गोल आकारामध्ये मी दुसराही तिथं टिप मारून घेते, दोन्ही 2-2 टिपा मारून घेणार आहे। आता हे झालं आपलं मधलं लटक आपलं तयार झालेलं आहे पॅन्टचं सलवारचं। त्याच्यानंतर खालच्या बाजूला बघा मोहरी जी आहे तर त्या मोहरीच्या मापानं मी आपलं कॅनव्हास काढून घेते। कोणाला जर तुम्हाला कॅनव्हास नको असेल तर इथं तुम्ही साधी कॉटनची पट्टी पण घालू शकता, तुमच्याकडे जर अवेलेबल नसेल। जर जे कोण नवीन जे स्टिचिंग करतात त्यांच्याकडे लगे या वस्तू नसतात, तर तुम्ही इथं कॉटनची पट्टी जरी घातली आतमध्ये तरीही चालतं। तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे, आणि अगोदर वरच्या बाजूने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। तर आता मी वरच्या बाजूला टिप मारून घेते, आणि त्याच्यानंतर परत लगेच खालच्या बाजूने सुद्धा टिप मारून घेणार आहे।
तर इथं नुसत्या तुम्ही टिपाही मारू शकताय किंवा डिझाईनही करू शकता. इथं भरपूर प्रकारच्या डिझाईन्स आहेत. नेटवरती भरपूर अशा जर आपण सर्च केलं तर त्या मोहरीचे डिझाईन्स सलवारच्या म्हटलं तर मिळून जातील. पण नसेल तर मग तुम्ही इथं टिपासुद्धा मारून घेऊ शकताय. तर आता इथं मी 2 टिपा मारल्यात, मध्यावरती 1 टिप मारली. हे बघा अशा प्रकारे मी फक्त असं राऊंड आकार असं फक्त फिरवत जाते मशीन, जास्त पण नाही. सावकाश जरी फिरवलं तर असा गोल असा आकार येतो, अर्ध गोल असा येतो. मग ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं करू शकता. तर हे बघा अशा प्रकारे डिझाईन येते. तर आता एका साईडची मोहरी झाली. आता दुसऱ्या साईडची सुद्धा मोहरी आपल्याला अशाच प्रकारे कंप्लीट करून घ्यायची आहे. खालच्या बाजूने टिप मारायची, त्याच्यानंतर दोन्ही बाजूला टिपा मारून आतमध्ये 1 टिप मारायची आणि मग आतमध्ये अशी डिझाईन करून घ्यायची आहे. गोल असं फिरवत डिझाईन आपल्याला तयार करून घ्यायची आहे. तर आता आपल्याला जो आहे तो खालचा भागाचा बऱ्यापैकी झालेला आहे. आता हा भाग आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे. तर सलवारचं हे बघा इथून पकडून मी आता शिलाई घेणार आहे. तुम्हाला लक्षात येईल, तुम्ही सावकाश व्हिडिओ बघा. तर आता मोहरी जेवढी पाहिजे ठेवायची आपल्याला तेवढी आपण मोजून घ्यायचं आहे. चॉकने मार्किंग करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे हे बघा दोन्ही व्यवस्थित धरलेला आहे मी. दोन्ही म्हणजे एका साईडचे दोन्ही बाजू. तर अशा प्रकारे एकावरती एक ठेवून मी सावकाश अशी टिप मारून घेते. दोन्ही खालचा भाग वरचा भाग व्यवस्थित करतच आपल्याला टिप मारून घ्यायचा आहे. तर हे बघा अशा प्रकारे टिप मारत आपल्याला आपण आता मध्यावरती येतोय. ज्या वेळेला आपण मध्यावरती येतोय त्यावेळेला दोन्ही टिपा मध्यावरच्या व्यवस्थित आल्या पाहिजे. मध्य म्हणजे कुठला, जे आपण सुरुवातीला जे गोल आकार आपण कट करून स्टिचिंग करून घेतलेला होता बघा, तर तिथंपर्यंत आलो आणि त्याच्या पुढं लगेच दुसऱ्या पायाची आपण स्टिचिंग करून घेतोय. सरळच येऊन जाते, काही अवघड नाही सलवार. म्हणजे ही सिंपल सलवार आहे. एक्स्ट्राचा भाग कट करून घेतला आणि परत खालच्या बाजूपर्यंत आपण यायचं आहे मोहरीपर्यंत. म्हणजे इथं आपले दोन्हीही पाय आपले तयार झालेले आहेत. म्हणजे आणि खालच्या बाजूला डबल टिप मारून घ्यायची आहे आपल्याला, म्हणजे लॉक करून घ्यायचे आहे बघा. अशा प्रकारे लॉक करून घेतलं आणि आता परत अजून आता 1 टिप मारून घ्यायची आहे. त्या अगोदर मी छोटे कट्स मारून घेते संपूर्ण पॅन्टला. एक्स्ट्राचा भाग कट करून घेतला आणि हे बघा डबल लगेच आणखी 1 मी टिप मारून घेते, म्हणजे उसवत नाही. आपली एक जरी टिप उसवली तर दुसरी टिप राहते, कारण अशा पॅन्ट जरी सलवार असल्या तरी पण त्या उसवू शकतात, काही सांगता येत नाही. आपली शिलाई जी आहे तर ती पक्कीच असली पाहिजे. तरी अशा प्रकारे डबल टिप अशा प्रकारे मारून घ्यायची आहे आता आपल्याला पुन्हा एका साईडची. आणि आता ही झाली खालची दोन्ही सलवारची दोन्ही बाजू आपली खालची. आता सलवारच्या वरती राहते ते आपला बेल्ट. तर याच्यानंतर आता आपल्याला तयार करून घ्यायचा आहे बेल्ट. तर बेल्टसाठी बघा आता संपूर्ण आपली हे बघा अशा प्रकारे आता इथे चुन्या येणार आहेत आपल्या. तर इथं आता मी बेल्टसाठी कापड जो आपला तिरकस जे त्रिकोणी कापड जे निघालेलं होतं साईडनं, तर ते इथं कापड घेतलेलं आहे. मी तुम्हाला खाली अगोदर कटिंग केल्याबरोबर दाखवलं होतं कसं स्टिच करायचं ते. तर हे बघा अशा प्रकारे खालची बाजू एक त्रिकोण जे आहे तर म्हणजे एक टोक जे आहे तर एका बाजूला आणि दुसरं टोक एका बाजूला करायचं आहे. त्यामुळं जो आपला आयताकृती होतो, आयत जो आहे तर तो व्यवस्थित येऊन जातो. हे बघा अशा प्रकारे ठेवून घेतले, म्हणजे सुलट बाजू आतल्या बाजूला आहेत दोन्हीही आणि उलट बाजू दोन्ही, एक वरती आणि एक खालच्या बाजूला आलेली आहे बघा. हे बघा इकडं एक टोक आहे आणि पलीकडे एक टोक आहे. तर हे झाले. लगेचच ह्याच्यावरती मी दाबटीप घेते बघा, म्हणजे आपल्याला परत टिपा मारण्याची गरज नाही. तर आता इथं दाबटीप घेऊन तयार करून देऊन घेते मी. असाच आयताकृती कपडा तयार, म्हणजे याच्यातून कापड आपण बेल्ट जर काढला तर बाकीचा जो कापड असतो तर त्यातून आपण कुर्तीसाठी वगैरे डिझाईन करण्यासाठी तो कापड आपल्याला राहतो. काही वेळेला तो कापड एक्स्ट्रा उरत नाही कारण उंची कमी असते, त्यावेळेला पण अशी पद्धतसुद्धा यावी आपल्याला. हे बघा अशा प्रकारे आपण ह्या पण बेल्टसाठी, म्हणजे दोन्ही बाजूचे बेल्ट होते पाठीमागचा आणि पुढचा. मग दोन्ही बेल्ट आपण आता एकत्र करून घेणार आहोत, दोन्ही टिप मारून घेणार आहोत. तर त्यासाठी हे बघा अशा प्रकारे आता मी जोडून घेते. इथं याला सुद्धा दाबटीप मारून घ्यायची आहे आपल्याला.
आता ह्याच्यावरून मी दाबटीप मारून घेते. एकदम सावकाश सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. आणि मैत्रिणींनो, या अगोदर सुद्धा खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत, म्हणजे अपलोड केलेले आहेत. ब्लाऊज कटिंग, स्टिचिंग, पेपर कटिंग, ब्लाऊजचे डिझाईन्स, त्याच्यानंतर पार्टीवेअर ड्रेससुद्धा मी अपलोड केलेला आहे. आणखीनही करणार आहे वेगवेगळे ड्रेसेसची डिझाईन. तर आता हा जो आहे तर तो सलवारचा आहे. आणि त्यासाठी जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ जर पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि साईडचं जे बेल आयकॉनचं बटन आहे तर ते ऑलवरती ठेवा, जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल. तर इथे बघू शकताय जो आयताकृती आपण कपडा तयार करून घेतलेला होता तर तो 4 फोल्डमध्ये एकावरती एक मी ठेवून घेतलेला आहे अशा प्रकारे. आणि एकावर एक ठेवून घेऊन मोजून घ्यायचं आहे. आपल्याला बेल्टसाठी किती लागतो तर त्याच्या बेल्ट रुंदी जेवढी लागणार आहे त्याच्यापेक्षा 1 ते 1.5 इंच एक्स्ट्रा ठेवायचा. 1 इंच जरी ठेवला आपल्याला स्टिचिंगसाठी तरी चालतं. आणि त्याच्यानंतर आता हे बघा वरती जे आहे तर ते मी कापड इथं सरळ करून घेतलेलं आहे, म्हणजे थोडंसं खालीवरी कापड होतं इथं स्टिचिंग करण्यामध्ये. तर वरतून मी व्यवस्थित कापड करून घेतलेलं आहे. उंची बेल्टची आपल्याला 8 पाहिजे, तर त्याच्यामध्ये मी 1.5 इंच मिळवून घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला वरती जे नाडी आपण घालतो तर त्यासाठी लागणार आहे. त्याच्यानंतर खाली स्टिचिंगसाठी लागणार आहे 1/2 इंच, त्यामुळे 1.5 इंच मी वाढवून घेतले. तुम्ही 2ही इंच वाढवून घेऊ शकता. आणि एक्स्ट्राचं कापड कट करून हे बघा अशा प्रकारे बेल्टसाठी मी तयार करून घेतलेलं आहे. आता त्याच्यानंतर हे बघा आता 2 एकावर एक ठेवलेलं आहे. ह्या 2 बाजूच्या आहेत तर त्या आतल्या बाजूला सुलट बाजू ठेवून मी 1 टीप मारून घेतली आहे आणि दुसरी बाजूला सुद्धा 1 टीप मारून घेते अशा प्रकारे. तर आता हा सर्व गोल झाला बघा. आता याच्यामध्ये वरती दाबटीप द्यायची आहे आपल्याला. हे बघा अशा प्रकारे दाबटीप देऊन घेते. ही झाली पाठीमागची बाजू. आता पुढच्या बाजूला काय करायचं आहे लक्ष देऊन बघा. पुढची बाजू आहे आता ही मी जी स्टिच करणार आहे ते बघा दोन्ही बाजू आता हे बघा अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची, म्हणजे फक्त पुढची बाजू. मागच्या बाजूला आपण दाबटीप दिली, आता पुढच्या बाजूला हे अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे, म्हणजे नाडीसाठी आपल्याला एक्स्ट्राचं ठेवावं लागतं. ती कुठे ठेवणार आहे लक्षात येणारच आहे. तर हे बघा दोन्ही बाजूला मी अगोदर असं फोल्ड करून घेतलं आहे. व्हिडिओ जरी समजत नसेल तर जिथे समजत नाही तिथं तुम्ही अजून कमी करून जी स्पीड आहे तर ती अजूनही कमी करून बघू शकताय तुम्ही. तर हे बघा इथून मी आता हे दोरा साईडला काढून घेतलेला आहे. आता याच्यानंतर दोन्ही व्यवस्थित बघून घेते मी. आणि आता साईडला जे टोक येतात म्हणजे टोक म्हणजे मध्ये येतो त्याला मी मोजून घेऊन कट मारून घ्यायचे आहेत आपल्याला. तर आता इथं आपल्याला किती लागते काय नाही हे मोजून घ्यायचं आहे. ते कट मारायचं दाखवणारच आहे. तर अगोदर वरच्या बाजूने मी फोल्ड करून घेते थोडंसं, म्हणजे आता आपल्याला वरच्या बाजूनं जी नाडीसाठी आपल्याला करायचं आहे फोल्ड तर त्यासाठी अगोदर छोटंसं फोल्ड करून घेते मी, म्हणजे जेणेकरून आपले दोरे वगैरे त्या कापडाचे निघणार नाहीत. एकदम थोडंसं म्हणजे 1-2 रेषेचं अंतर ठेवून जरी अशा प्रकारे आपण फोल्ड करून घेतलं तरी चालतं. तर 2 रेषेचं अंतर ठेवून आधी फोल्ड करायचं आहे आणि नंतर 1/2 इंचावरती फोल्ड करायचं आहे. ज्या वेळेला 1/2 इंचावरती आपण फोल्ड करतो त्यावेळेला तिथून आतमध्ये आपली नाडी जी आहे तर ते आपल्याला ओवता येते. तर आता हे बघा अशा प्रकारे 1/2 इंचावरती आपण 1/2 ते 1.5 इंचावरती फोल्ड करून घेऊ शकतो आपण. तर इथे जवळजवळ 1.5 इंचावरती फोल्ड करून घेतलेला आहे. असंच फोल्ड करायचं. याच्यानंतर नाडी आता बघा तुम्हाला वाटेल की संपूर्ण आपण फोल्ड केलं, नाडी कुठून घालायची आहे, तर मी हे पण दाखवते तुम्हाला लक्ष देऊन बघा. ही सगळी बाजू गोल जी बाजू होती आपली बेल्टची तर ती सगळी बाजू आपण फोल्ड करून घेतलेली आहे. आणि शेवटी जे आहे तर ते डबल असं आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे. आणि मग मशीन आपल्याला फूट उचलून बाहेर काढून घ्यायचं आहे. याच्यानंतर हे बघा इथं आहे आपलं नाडी घालायचं, म्हणजे हे बघा मध्य जिथं आहे तिथून हे बघा अशा प्रकारे फक्त तेवढंच उकलून घ्यायचं आहे हे बघा. आणि
इथून आता आपण नाडी अटॅच करू शकतो, म्हणजे मध्ये घालू शकतो. तर हा झाला आपला संपूर्ण बेल्ट तयार. याच्यानंतर हे बघा, इकडे आणि इकडे मी दोन्ही कट मारून घेतलेत, जेणेकरून आपल्याला तिथूनच आपल्याला ज्या आपल्या सलवारच्या प्लेट्स आहेत तर ते घ्यायच्यात. समोर प्लेट्स घेणार नाहीत आपण. फक्त आता हे चारही बाजूला हे बघा अशा प्रकारे अगोदर जोडून घ्यायचे, म्हणजे एक्स्ट्राचं जे होईल तेवढ्यामध्ये आपल्याला प्लेट्स सगळ्या तयार करून घ्यायच्यात. तर हे बघा, सुरुवातीला पुढच्या बाजूने जिथं आपली शिलाई आहे बेल्टची तिथं, आणि खालचा जो भाग आहे तिथं जी आपली शिलाई आहे ते दोन्ही भाग आपण अशा प्रकारे जॉईंट करून घेतोय. मागचा आणि पुढचा आहे बघा अशा प्रकारे जॉईंट करून घ्यायचे. तर अगोदर आता हे मागचा आणि पुढचा जॉईंट केल्याच्या नंतर आपण जिथं कट मारला होता, हे बघा बेल्टला कट मारलेला, आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूलाही जिथं मध्ये येतो तिथंही कट मारून घ्यायचं आहे अशा प्रकारे, आणि ते दोन्ही बाजू जोडून घ्यायच्या आहेत. जोडून घ्यायच्या म्हणजे थोडीशी टिप मारून घ्यायची, एक अर्धा इंचावरती, म्हणजे दोन्ही अटॅच व्हावं. आता इकडची बाजूसुद्धा मी जोडून घेते. म्हणजे काय होतं, चारही बाजूला जोडलं म्हणजे दोन्ही बाजूला प्लेट्स जे आहेत तर त्या समान येऊन जातील. म्हणजे खाली म्हणजे इकडच्या बाजूला जरा जास्त 1-2, इकडच्या बाजूला 1-2 कमी असं अजिबात होत नाही. तर हे बघा, असं चारही बाजूला आपलं जे कापड उरतं मध्ये तर ते समान उरतं. तर हे बघा अशा प्रकारे आता मध्ये जो आहे तर साईडचा आपल्या उजव्या साईडला किंवा डाव्या साईडला जिथं आपला कुर्तीचा कट येतो बघा, त्या ठिकाणी जे कटच्या आतमधून जी सलवार दिसते तर त्या ठिकाणी आपल्या ज्या आहेत तर त्या प्लेट्स येतात, समोर न येता त्या ठिकाणी प्लेट्स येतात. त्यामुळं असं एकदम प्लेन दिसत नाही, सलवार छान दिसते. तर हे बघा, सुरुवातीच्या अलीकडच्या बाजूने प्लेट्स घेते मी. आता ह्या प्लेट्स जेवढ्या येतील तेवढ्या मारून घ्यायच्या आहेत आपल्याला. नंतर सरळ टिप घेऊन जिथं मध्ये होता तिथून आता बाहेर काढते मी. डायरेक्ट स्प्लिट्स सगळ्या मी घेत नाही. आता ह्याच्यानंतर इकडच्या साईडच्या बघा, एक ह्या साईडला करायच्या आहेत, एक दुसऱ्या साईडला करायच्या आहेत प्लेट्स आपल्याला. आणि अशा प्रकारे आता दोन्ही बाजूची जे प्लेट्स आहेत तर त्या देऊन घ्यायच्या आहेत. आणि आता मैत्रिणींनो, आपली जे सलवार आहे तर ती कंप्लीट होऊन जाणार आहे तिकडच्या पण प्लेट्स घेतल्याच्या नंतर. तर तुम्हाला ही सलवारचा व्हिडिओ कसा वाटला, थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा. आपली सलवार आहे तर ती कंप्लीट झालेली आहे. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी नवनवीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या एका लाईकने मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खूप सारं प्रोत्साहन मिळतं, आणि मी नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन येण्याचा प्रयत्न करत जाईन. तर चला तर मग मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांची खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.